तर बघा, भूगोल बोर्ड परीक्षा 2026साठी महत्त्वाचे फरक स्पष्ट करा हे प्रश्न आपण आज पाहणार आहोत. बघा, जन्मदर व मृत्यूदर. आता पहिले मुद्दे कॉमन काय राहणार आहेत? व्याख्या, त्या संकल्पनेची व्याख्या. ओके, पहिला मुद्दा हा कॉमन राहणार आहे. मग तो जन्मदर म्हणजे काय, मृत्यूदर म्हणजे काय, त्याचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो. ओके, ते तुम्ही तिथे लिहायचं. असे एकूण 3 मुद्दे तुम्ही तिथे लिहायचे. ओके, नंतर आहे सार्वजनिक उद्योग व खाजगी उद्योग. बघा, पहिला मुद्दा एक कॉमन राहणार आहे, याची व्याख्या. मग यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, त्याची उदाहरणे, असे 3 मुद्दे तुम्ही तिथे लिहायचे आहेत. ओके, आता भूमी उपयोजन व भूमी आच्छादन यामध्ये सुद्धा तुम्ही त्या संकल्पनेची व्याख्या लिहायची आहे. भूमी उपयोजन म्हणजे मानव त्या भूमीचा उपयोग कोणत्या कामासाठी करतो ते म्हणजे भूमी उपयोजन. तर भूमी आच्छादन म्हणजे भूमीवर आढळणारे जे प्राकृतिक घटक आहेत ते म्हणजे भूमी आच्छादन. ओके, ती व्याख्या लिहायची. नंतर काय लिहायचं की भूमी उपयोजनाचा वापर कशासाठी होतो, तर करमणुकीसाठी केला जातो. तर भूमी आच्छादन हे वन क्षेत्राखाली असते. ओके, ते लिहून झाल्यावर हे कशाद्वारे सांगितले जाते? भूमी उपयोजन उपग्रह प्रतिमाद्वारे सांगितले जाते का, तर नाही. तर भूमी आच्छादन सांगितले जाऊ शकते उपग्रह प्रतिमाद्वारे, तर ते तिथे लिहायचे आहे. ओके, म्हणजे एकूण 3 मुद्द्यांचा समावेश ते करायचा आहे. नंतर आहे देणारा प्रदेश व घेणारा प्रदेश. यामध्ये सुद्धा त्या संकल्पनेची व्याख्या, ती संकल्पना काय आहे. देणारा प्रदेश म्हणजे काय, तर लोकसंख्या ज्या प्रदेशातून स्थलांतरित होते तो देणारा प्रदेश, आणि लोकसंख्या ज्या प्रदेशात स्थलांतरित होते तो घेणारा प्रदेश. मग देणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या कमी असते, तर घेणाऱ्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असते. ओके, असे तुम्ही 5, 6 किंवा 3 मुद्दे तरी लिहिले तरी तुम्हाला मार्क चांगले मिळतात. मग तिथे लिहायचं की देणाऱ्या प्रदेशामध्ये जमिनीच्या किमतीत घट होते आणि घेणाऱ्या प्रदेशामध्ये जमिनीच्या किमतीत वाढ होते, असं तुम्ही लिहायचे. नंतर आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा पहिला टप्पा व 5वा टप्पा. मग पहिल्या टप्प्याला काय संबोधतात ते तिथे पहिल्या मुद्द्यात लिहायचं. 5व्या टप्प्याला काय संबोधतात ते लिहायचं. नंतर यात लोकसंख्येची अवस्था कशी असते ते लिहायचं. मग कोणते देश त्या टप्प्यात जात आहेत ते लिहायचं, आणि मग तुम्ही तो फरक स्पष्ट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तो फरक स्पष्ट करू शकता. ओके, नंतर आहे बघा खाणकाम व मासेमारी. आता खाणकाम हा प्राथमिक व्यवसाय, मासेमारी हा सुद्धा प्राथमिक व्यवसाय आहे. हा फरक येणार नाही, कारण का, फरक स्पष्ट करा म्हणजे काय, तर त्या संकल्पनेमध्ये साम्य काय आहे ते तिथे लिहायचं आहे. मग तुम्ही खाणकाम व्यवसाय कुठे केला जातो, मासेमारी व्यवसाय कुठे केला जातो, त्यावर कोणते घटक परिणाम करतात, मग यावर कोणते घटक परिणाम करतात, मासेमारीवर, खाणकामावर कोणते करतात. ओके, तसेच तुम्ही लिहू शकता त्याचा अक्षरवृत्तीय वितरणावर परिणाम होतो का खाणकामाचा, की मासेमारीवर होतं, ते तिथे लिहू शकता. नंतर आहे हवाई वाहतूक व जलवाहतूक. मग हवाई वाहतूक हा खर्चिक आहे की जलवाहतूक खर्चिक आहे ते तुम्ही तिथे लिहायचं. ओके, कोणत्या मालाची वाहतूक केली जाते ते तिथे लिहायचं. त्यावर परिणाम करणारे घटक तिथे लिहायचे. ओके, तर निसर्गवाद व संभाव्यवाद. ओके, मग निसर्गवाद म्हणजे काय, तर निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे. मग संभाव्यवाद म्हणजे काय, तर मानव हा निसर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. मग त्यात निसर्ग हा क्रियाशील आहे अशी ही विचारसरणी मांडते. संभाव्यवाद काय मांडते, मानव हा क्रियाशील आहे. मग ते तिथे लिहायचे. ओके, अशा प्रकारे तुम्ही हे फरक स्पष्ट करू शकता. ओके, भाग 2 लवकरच अपलोड करण्यात येईल. अजून एकूण 16 प्रश्न आहेत. ओके, ते